शेतकरी मित्रांनो नमस्कार. यशवंत गव्हाणे ॲग्रोटेकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. शेतकरी मित्र, हल्ली पॅक्लोब्युट्राझोल म्हणजे अर्थात कल्टार, शेतकऱ्यांच्या तोंडामधला नेहमीचा शब्द कल्टारचा वापराचा हंगाम आहे. खरं तर हे कल्टार हे एका कंपनीचं ब्रँड नेम आहे, पण शेतकरी विचारताना बऱ्याच शेतकरी प्रश्न विचारतात की कल्टार कुठल्या कंपनीचं वापरायचं. आपण बघूया पॅक्लोब्युट्राझोल कुठल्या कंपनीचं वापरायचं. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे हे असे प्रश्न असतात, आपण कॉमेंटमध्ये बऱ्याच वेळा दिलं, पण ठीक आहे आज व्हिडिओ करून समजून सांगूया, हा विषय आपण समजून घ्या. पण सगळ्यात पहिलं सांगेल, यशवंत गव्हाणे ॲग्रीटेक नावाचं फेसबुक पेज आहे आणि यूट्यूब चॅनल आहे. त्याला जर तुम्ही नवीन असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलो करा. आता हा विषय समजून घ्या. खरं तर पॅक्लोब्युट्राझोल हे आंब्यामध्ये अनियमित फळधारणा होते, मोस्टली हापूसमध्ये अनियमित फळधारणा होते, यासाठी 23% तीव्रतेची शिफारस आहे. पण बऱ्याच वेळा बाजारामध्ये 46% सुद्धा पॅक्लोब्युट्राझोल आलेला आहे. हे शिफारस नाही, वापरायचं असेल तर तुमची मर्जी, तुम्ही तुमच्या स्वतःच्या रिस्कवर वापरा. आता कुठल्या कंपनीचं वापरायचं? खरं तर मी पहिल्यांदा सांगेन, तुम्ही पॅक्लोब्युट्राझोल वर्षानुवर्ष कुठल्या कंपनीचं वापरा, त्याचा रिझल्ट चांगला मिळत असेल तर तुम्ही तीच कंपनी कंटिन्यू ठेवा. पण जर तुम्हाला नवीन कंपनी ट्राय करायची असेल, जर तुमचा पुरवठादार असेल, तुमचा कृषी सल्लागार असेल किंवा कृषी सेवा केंद्र इतर निविष्ठा विक्रेता असेल, याच्यावर जर तुमची श्रद्धा असेल, मी विश्वास म्हणत नाही, श्रद्धा असेल, तर तुम्ही दुसऱ्या कंपनीचं ट्राय करा, पण 100% नाही. पॅक्लोब्युट्राझोल ट्राय करताना सुरुवातीला पहिल्या वर्षी साधारणपणे 20% झाडावरच तुम्ही नवीन मॉलिक्युल, नवीन कंपनीचं जे पॅक्लोब्युट्राझोल हे ट्राय करा. आता हे ट्राय करताना बागेमधली झाडं कशी निवडायची हे पण महत्वाचं आहे. म्हणजे एकाच बाजूला कुठं चढाला, उताराला किंवा मध्यम असं नका ट्राय करू. रॅन्डमली तुमची जर बाग उताराला असेल किंवा कशी असेल, तर पहिल्या काही ओळी, मधल्या काही ओळी आणि शेवटच्या काही ओळी अशा रॅन्डमली ट्राय करा. जर उंच सकल प्लॉट असेल तर उंचावरची काही ओळी घ्या, मधल्या काही ओळी घ्या आणि शेवटच्या काही ओळी घ्या. आणि हे 1 वर्ष न करता 3 वर्ष करा. कारण आंब्यामध्ये ऑन इयर आणि ऑफ इयर, जसं हापूसमध्ये 1 वर्षाला फळधारणा आहे, तसा आंब्यामध्ये सुद्धा ऑन आणि ऑफ इयर, म्हणजे काही वर्षे काही न करता प्रचंड आंबे लागतात आणि काही वर्षी तुम्ही पॅक्लोब्युट्राझोल वापरा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा, तरी सुद्धा उत्पादन कमी येतं. 1 वर्ष रिझल्टमध्ये तुम्ही पॅक्लोब्युट्राझोलचा कंपनी बदलाचा किंवा ब्रँड बदलाचा निर्णय घेऊ नका. हे 3 वर्ष करा. आणि दुसरी गोष्ट आहे की पॅक्लोब्युट्राझोल हा एकमेव घटक आहे की ह्याच्यामध्ये दरामध्ये 1600 रुपयेपासून ते 4800 पर्यंत एवढं व्हेरिएशन कृषी निविष्ठामध्ये कुठल्याही ह्याच्यामध्ये नाही. एवढे व्हेरिएशन ह्याच्यामध्ये एकमेव निविष्ठा की ह्याच्यामध्ये प्रचंड म्हणजे ऑफरची संख्या असते. एवढे लिटर घेतलं तुम्हाला एवढी सूट मिळेल, एवढे लिटर घेतलं तर तुम्हाला ही गोष्ट मिळेल. खरं तर ऑफरच्या नादाला लागू नका, कारण ही निविष्ठा आहे. आंबा हा वर्षातून एकदाच फक्त येणारच, एकदाच सीझन येतो. इतर आहे म्हणजे डाळिंब आहे, पेरू आहे, एखादा बहार तुमचा वाया गेला तर दुसऱ्या बहाराला तुम्ही ताण देऊन बाग उत्पन्न घेऊ शकता. पण आंब्यामध्ये एकच बहार येतं. एक बहार जर तुमचा वाया गेला तर वर्ष वाया गेलं. त्याच्याबद्दल सांगायला तर एक लता दीदींनी गायलेलं खूप चांगलं गीत आहे. त्याच्यामध्ये एक छान 2 ओळी आहेत की तेरी 2 टक्के की नोकरी, मेरा लाखो का सावन जाय. ह्या ओळीमधनं मला जे काय सांगायचे तुम्हाला कळलं असेल. त्यामुळे पॅक्लोब्युट्राझोलची कंपनी बदलताना तुम्ही ह्या गोष्टीचा जरूर विचार करा.